देव जाधव हे आमची वडिलोपार्जित शेती. इथे 2020मध्ये मी एक प्रयोग केला होता, पण तो प्रयोग जरा सक्सेस नाही झाला. परंतु आता मी विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र तसं कोकणचा एक SRT ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मला घेतलं आहे. त्यांचे आभार. आणि आमचे कृषी अधिकारी हे क्षीरसागर साहेब, अमोल क्षीरसागर, अमोलजीचं नाव मला पाठ आहे. यांचं मार्गदर्शन मी आज जवळजवळ 2-3 वर्षे घेतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बरीचशी शेती करतो आहे. तर आपण ह्यावेळेस SRTमध्ये टोकन पद्धतीनं भात रोपण करणं, हे जवळजवळ 14 त्याला टोकन आहेत. आणि हा मशीन ही पहिल्यांदाच गिम्मी गावात आलेली आहे अशा माझ्या माहितीप्रमाणे, आणि तालुक्यात पण फर्स्ट आहे. आणि मला प्रत्येक वेळेस आपल्या पहिल्या गावात काहीतरी नवीन प्रयोग करायला आवडतात, तालुक्यात प्रयोग करायला आवडतात. होतील सक्सेस, जरा प्रयत्न केला तर होणार हे 100%. आता आमचा मुलगा रोहित आणि नलावडे हे दोघेजण टोकन पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवतील. एका बेडला तरी अंदाज किती पडतील? 4 की 5 पडतील? 4 गिरो. एका बेडला 4 अंतर बरोबर ह्या दोघांनी, ह्या मुलांनी प्रयोग केलेला आहे. हे नवीनच सगळे प्रयोग करतायत, हळदीचा मोठा प्रयोग करतायत. चला झोलाई देवी आम्हाला यश दे. आमचं झाल्यानंतर माझा गाव सुजलाम सुफलाम होईल आणि माझ्या गावानंतर मी तालुक्यात हा सगळा प्रयोग राबवेन. आणि मला कृषी अधिकाऱ्यांचं चांगलं मार्गदर्शन तर लाभतच आहे. साहेब जरा ह्याबद्दल जरा 2 लोकांना जरा मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. आपण बघतोय दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण कमी जास्त होत आहे आणि अशा वेळेस भाताची रोपवाटिका तयार करून पुनर्लागवड करणं या गोष्टीमध्ये बराचसा वेळ आणि बरेचसे कष्ट जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भाजावळ करून रोपवाटिका तयार करतो, याच्यामध्ये आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रम व्हायला जातात. मग हे टाळण्यासाठी केवळ पुनर्लागवड ही पद्धत न वापरता शेतकऱ्यांनी डायरेक्ट बियाणे टोकणी करणं किंवा टोकन पद्धतीचा वापर करावा. आता याच्यामध्ये SRT पद्धतीमध्ये आपण टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळं आपले जवळजवळ 50 ते 60% श्रम भात शेतीतलं वाचत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या टोकन पद्धतीचा वापर वाढवावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. कट करू नकोस, आपल्याला तो व्हिडिओ दाखवायचे ह्यातच. असे हे SRTचे बेड करताना हे नांगराचे 2 फाल आहेत. ह्या फालने ते असं चांगली माती करतात. हा बेड तयार झाला सगळा असा पूर्ण आपला. हा चांगला आहे, सोपं आहे. ह्याच्याने त्या 2 बेडमधलं ह्या फावड्याने ते माती काढून टाकतात. ते मारून झालेले आहेत. हे विडर मशीन आहे. ह्या विडर मशीनने हे असं SRTचे अशी माती दुसरी टाकली जाते. हे असं होतं. हे अशी विडर मशीन आहे. हे अशी पूर्ण माती अशी टाकली जाते. छानपैकी आहे. मनुष्य कमी लागतात, मनुष्यबळ कमी आहेत. कोकणातल्या बांधवांना माझी नम्र विनंती आहे की बघा, हे अशा नवीन मशीनी आपण आणूया. भाडेतत्वावर मिळतात आणि छानपैकी असा आपण आता हा परिसर असा सगळा करूया. आता माझी जवळजवळ वडिलोपार्जित 114 गुंठे जागा आहे. ह्या 114 गुंठामध्ये जवळपास 60 ते 70 गुंठे जागा ही भात शेती आहे. हा संपूर्ण माझा परिसर. आता हा नांगरणी चालू आहे.
पावसाने जरा खूप लेट झाल्यामुळे हे मला सुचलं. ह्याचं सगळं श्रेय जातं हे नलावडे जे आपले गायक आहेत, ऋषिकेशचे भाऊ अभिषेक नलावडे यांचे भाऊ आणि हा माझा मुलगा, ह्या दोघांनी यंदा शेतीत प्रयोग करायचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नात मला हे आयडिया केली, चला पाऊस तर लेट झालेलाच आहे तर आता आपण हा चान्स घेऊया आणि म्हणून मी हा प्रयोग करतो आहे. आता ह्या वर्षी काय मी हे कंटाळून शेती करणार नव्हतो कारण मनुष्य मिळत नाही, पण आता ह्या ज्याचं हे मशीन आहे, विडर आहे आणि टोकन आहे, त्याच्याकडे भात कापणीचं देखील मशीन आहे. तर त्याने मला सांगितल्याबरोबर म्हटलं चला आपण आता शेतीत करायचीच, मागे हटायचं नाही. हे एक आपले शेतकरी बांधव आलेले आहेत. काय आपलं नाव भाऊ? अजय महाडिक, अच्छा, कुठलं गाव? देवघर. आमचे देवघरचे. अरे वा, आमचे महाडिक जे शाळेवर होते ते महाडिक. त्यांचा मुलगा. अरे वा 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 वा, छान. म्हणजे तुमच्या वडिलांच्या आम्ही आधिपत्याखाली देवघर हायस्कूलला शिकलेलो आहे. मी देवघर हायस्कूलचाच विद्यार्थी आहे आणि सांगायला तुम्हाला एक आनंद माझा होईल की 10वीला मी पूर्वपरीक्षेत फक्त मराठीत पास होतो, पण एका मुलीनं जे भाषण केलं आणि जो माझा 15 दिवसात जो काय आपण अभ्यास केला त्यात पास झालो आणि मला देवघर म्हटलं की खूप आवडतं. असो, आपलं नाव सांगितलं. आता हे तुम्ही आलाय, आता हे तुम्ही प्रत्यक्ष बघा. छान मशीन आहे ते. ह्या मुलाकडे भात कापण्याची मशीन पण आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.